पुण्यातल्या डेक्कन परिसरातल्या भिडे पुलाला देखील तडे गेल्याचं दिसून आलंय। काल खडकवासल्यातनं मुळामुठेत पाण्याचा विसर्ग वाढला आणि भिडे पुलानंतर पाण्याखाली गेला। सकाळी त्यावरील पाणी ओसरू लागलं। पूर्ण पाणी ओसरल्यानंतर पुलाला तडे गेल्याचं दिसून आलं। महाडच्या सावित्री नदीवरील पूल पडल्याची घटना ताजी असतानाच आता भिडे पुलावरही तडे पडल्यानं परिसरात खळबळ आहे। पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या 2 दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे। पुणे शहरातच नव्हे तर धरण क्षेत्रामध्ये देखील चांगल्या पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे काल रात्री खडकवासला या धरणामधून मुठा नदीमध्ये या ठिकाणी 40,000 क्युसेक फोर्सनी एवढं पाणी सोडण्यात आलेलं होतं। त्यानंतर पुणे शहराचा हा जो बाबा भिडे पूल आहे हा देखील पाण्याखाली गेलेला होता आणि आज सकाळी जेव्हा पाऊस कमी झालं, या नदीचं पाणी देखील जेव्हा खाली गेलं, ओसरलं, त्यानंतर या ठिकाणी असं लक्षात आलं की पुलच्या दोन्ही बाजूला ज्या ठिकाणी हा पूल जोडला जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत। या ठिकाणी महापौर आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगताल? या ठिकाणी आपण आपल्या इंजिनियर्सनी या ठिकाणी पाहणी केली आहे पुलाची, किती जुना नेमका हा पूल आहे आणि काय झाले पुलाला? या ठिकाणी आता बाबा भिडे पुलावर जो आलो आपण तो 15-16 वर्षापूर्वीचा पूल आहे, पण याच्याच समतल जे बाकीच्या ठिकाणी जे पूल आहेत, जे या नदीवर पूल बांधण्यात आले ब्रिटिशांच्या काळापासूनचे जुने पाच एक पूल आहेत ज्याच्यावरून अजूनही वाहतूक चालू आहे। मधल्या काळामध्ये एरवड्याच्या संदर्भामध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने आम्हाला माहिती कळवली त्यावेळेस तो हेरिटेज वॉकसाठी तो पूल राखीव ठेवण्यात आला, त्याच्यावरून आता कुठल्या प्रकारची वाहतूक होत नाही। पण आता कालची कोकणातची काही घटना घडलेली आहे त्या घटनेनुसार सगळ्यांनाच या संदर्भामध्ये फार चौकस राहावं लागणार आहे। हा बाबा भिडे पूल सुरक्षित आहे असं देखील पुणे महानगरपालिकेच्या महापौरांकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।